लक्ष्मी प्राप्तीसाठी करा स्वामी समर्थांचे अष्टोत्तर नामावली अनुष्ठान। हे अनुष्ठान 3 दिवसाचे आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। कसे आहात भक्तांनो? स्वामी कृपा सदैव तुमच्यावर आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी स्वामींची अष्टोत्तर शत नामावली अनुष्ठान आपण करू शकतो। नेहमी आपण कोणतं अनुष्ठान करतो आणि त्याचं फळ नाही मिळत तर मनात किती प्रश्न येतात। असाच एक प्रश्न एक भक्तांचा आहे। आज नंतर मी स्वामींची उपासना करणारच नाही, कोणत्याही प्रकारचं स्वामींचं नाव घेणार नाही, कारण की स्वामींनी मला काही दिलंच नाही नामस्मरण केल्यानंतर, आणि जे काही होतं ते सुद्धा माझ्याकडनं घेऊन घेतलं। हा एक भक्ताचा प्रश्न आला होता। पण नेहमी लक्षात ठेवा, स्वामी आपले गुरु आहे, आपले वडील आहे, आपली आई आहे। तर जर आपण स्वामींची उपासना करतो, आपल्या आई वडिलांची सेवा करतो, तर काय आई वडील आपल्याकडनं सगळं छिनून घेतात का? नाही। ते आपल्याकडनं केव्हा घेतात? जेव्हा त्यांना कळतं की या वस्तू या त्याच्या जीवनामध्ये उपयोगी नाही आहे, हे जे आता प्रारब्धाचे काही संकट आहे ते कमी याच्यामध्ये मी कसं करू, याकरता स्वामी किंवा आपले आई वडील किती वस्तू आपल्याला देणं थांबवून देतात। तेव्हा आपल्याला वाटतं की स्वामी कृपा थांबून गेली आहे, आपल्या आई वडिलांची कृपा थांबून गेली आहे। पण जेव्हा आपण सतत नामस्मरण उपासना करत राहतो तर योग्य वेळेस आपल्याला 100% जास्त पटीने आपल्याला त्याची फलश्रुती नक्कीच मिळते। पण यामध्ये जेव्हा आपल्याला घाईगर्दी असते की आज मी उपासना केली आणि उद्याच मला माझ्या उपासनेची फलश्रुती मिळून जाईल, तर असं कधीच होत नाही। आणि या घाईगर्दीने आपण ही उपासना करायची नाही। आता मनात येतं तर मग उपासना कशी करायची? स्वामींनी सांगितलंय की तुम्ही उपासना करायला बाह्य आडंबर मला नको आहे, बाह्य वस्तूंची मला काही आवश्यकता नाही। जे काही आहे तुमच्या मनातून मला हवं आहे, म्हणजे स्वामींना मनाचे भाव हवे। स्वामींना तुमच्या अंतर्मनाचं जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे आपल्याला त्यांच्या चरणी समर्पित करून द्यायचं आहे, सगळं काही सांगून द्यायचं आहे। तसं तर स्वामींना सगळं माहिती आहे, कारण की स्वामी स्वतः या ब्रह्मांडामध्ये कणकणमध्ये व्याप्त आहे। तर स्वामींना आपल्या उठाय बसाय बसणं घेऊन सगळ्या वस्तू माहीत आहे। पण जेव्हा आपण सांगतो तेव्हा स्वामी त्या गोष्टी आपल्याला नक्कीच देतात। पण सांगायचं कसं? आता स्वामींना सांगायचं कसं? स्वामी तर ऐकतच नाही। किती वेळा सांगून दिलं, जे काही हवं होतं ते तर मिळालंच नाही, स्वामी ऐकतच नाही। हा प्रश्न मनामध्ये असतो, काही नाही। स्वामींना तुम्ही बिलकुल मनापासून स्वच्छंदप्रमाणे मनापासून सांगा की मला हे हवंय। तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून कसं मागता तसं स्वामींकडून मागायचं आहे की स्वामी मला हे द्या। आई वडील सुद्धा जर तुमच्या ती वस्तू तुमच्या जीवनाकरता फलश्रुती देणारी असेल तर आई वडील सुद्धा तुम्हाला देतात। तसंच स्वामींचं आहे। स्वामींना कळतं आपल्याकरता काय चांगलं आणि काय वाईट आहे, त्या हिशोबाने स्वामी आपल्याला योग्य वेळेस योग्य वेळी आपल्याला नक्कीच देतात। चला तर आता ही लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आपल्याला कशी करायची? लक्ष्मी प्राप्तीची जी ही सेवा आहे ती मनापासून, जेव्हा तुम्हाला आतून विश्वास होऊन जाय, जेव्हा तुमचं मन करे की अरे ही सेवा मला करायला हवी, तेव्हा त्याची फलश्रुती मिळेल। मी सांगितलं म्हणून ती सेवा बिलकुल नका करू। तुमच्या मनात आली की आज ही स्वामी सेवा मला करायची आहे, तर त्या उद्देशाने, जो उद्देश तुमचा आहे त्या उद्देशाला घेऊन तुम्ही स्वामी सेवा करा। संकल्प घेऊन स्वामी सेवा करा, संकल्पपूर्वक करा। आपला जो उद्देश आहे स्वामी सेवाचा तो नक्की स्वामींना सांगून ही सेवा सुरू करायची आहे। आता प्रश्न पडतो ही सेवा केव्हा सुरू करू? तसं तर स्वामींनी सांगितलंय की ज्यावेळेस तुमच्या मनात येऊन गेलं की मला ही स्वामी सेवा करायची, तेव्हा तुम्ही सुरू करू शकता। नाही तर आपल्याला ही सेवा शुक्रवारपासून करायची आहे। 3 दिवसीय करा, तुमची इच्छा असेल तर 7 दिवसाची करा, 11 दिवसाची करा, 21 दिवसाची करा। तुम्ही संकल्प किती दिवसाचं घेताय ते तुम्हाला ठाऊक आहे। शुक्रवार बसणं करा,
गुरुवारपासून करून द्या, सोमवारी करा, मंगळवारी करा. ही सेवा तुम्ही अष्टमी, नवमी, दशमीला करा. वेळ जी आहे ती सकाळी 6 ते 10 राहिले आणि संध्याकाळी 9 ते 12 वाजेस्तोवर राहिले. या वेळेस तुम्ही ही सेवा करू शकता. अभिषेक करताना ही सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही जल अभिषेक करा किंवा दुधाचा अभिषेक करा. अभिषेक करता करता स्वामींचे हे 108 नाव आपल्याला घ्यायचे आहे. ते 108 नाव तुम्ही एकदा घ्या, दोनदा घ्या, तीनदा घ्या. कमीत कमी ह्याला 20 ते 25 मिनटं लागतात. आपण हे जे नामावली म्हणतो याच्यामध्ये एकदा 108 वेळा म्हणण्यामध्ये 20 किंवा 25 मिनटं लागतात. पण हे लक्षात ठेवा, जो टाईम पिरियड आहे त्या टाईम पिरियडमध्ये आपल्याला हे सगळं संपवायचं आहे आणि शांततेने घाई गर्दी न करता. तो तुम्ही 3 वेळा सुद्धा म्हणजे 3 माळी सुद्धा करू शकता. 108 108 108 तुम्ही 3 माळी करू शकता. आणि जर तुम्ही तुमच्या मनात असेल तर तुम्ही 9 माळी सुद्धा करू शकता. तुम्ही 9 माळी सुद्धा करू शकता. 9 माळीमध्ये 1 माळ कोणत्या वेळेस काही केलं तर 1 माळ स्वतः करता असते, बाकी सगळी स्वामी चरणी अर्पित असते. तर जर तुम्हाला फलश्रुती हवी असेल तर त्या हिशोबाने किती तुम्हाला त्रास आहे, किती घाई गर्दी आहे, तुम्हाला काय हवं आहे त्या हिशोबाने आपल्याला स्वामी उपासना करायची आहे. उपासना करता वेळेस हे म्हणा की स्वामी ज्या उद्देशाने मी उपासना करतोय त्या उद्देशाची माझी पूर्ती होऊन चुकली आहे, मला सगळं काही मिळून चुकलं, ही भावना ठेवूनच आपल्याला उपासना करायची आहे. शंका कुशंका मनात ठेवायची नाहीये, मला फलश्रुती मिळेल की नाही मिळणार हे मनात आणायचं नाहीये. कारण की आपण आपली ही सेवा गुरुचरणी समर्पित करत आहोत. तर जेव्हा समर्पण राहिले तर समर्पणचं फळ सुद्धा नक्कीच मिळाले. म्हणून ही स्वामी सेवा तुम्ही करू शकता. आता 3 दिवसाचा संकल्प घेतला आहे तर 3 दिवस करा. तुम्हाला काही खर्च करायचा नाही, तुमच्याकडे काही नाहीये तर काही नाही. स्वामींना काही नको, बाह्य आडंबर स्वामींना बिलकुल नको आहे. तुमच्या अंतर्मनाचे, आत्मविश्वासाचे, श्रद्धाचे, आत्मसमाधानाचे भाव हवे. जर आत्मसमाधान तुमचं या उपासनेने होत आहे तरच ही उपासना आपल्याला करायची आहे. उपासना करताना आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे, कारण की आपण लक्ष्मी प्राप्ती करता ही उपासना करत आहोत. एक वेळ घ्यायची आहे. लोकरीचं आसन घ्या किंवा असं आसन घ्या जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल. लोकरीचं असेल तर चांगलंच आहे. तर त्या आसनावर आपल्याला बसायचं आहे. एकाग्रता हवी. जेव्हा हे अभिषेक करताना तुम्ही स्वामी सेवा करताय तेव्हा तुमच्या मनामध्ये एकाग्रता हवी. आणि मानसिक जप केला यावेळेस तर खूपच चांगलं आहे. नाही तर कमीत कमी उपांशू जप करा की स्वतःला स्वतःचं ऐकूया. ती ऊर्जा तुमच्यामध्ये समाहित होईल. म्हणून जप करताना आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. 3ऱ्या दिवशी जेव्हा आपली उपासना संपेल स्वामींना नैवेद्य अर्पित करायचा आहे, आरती करायची आहे. आता नैवेद्यामध्ये काय करायचं तर नैवेद्यामध्ये स्वामींची आवडते कांदे भजे सुद्धा आहे, स्वामींना आवडती भाकरी आहे, मेथीची भाजी आहे, पालकाची भाजी आहे. हे आपण स्वामींना नैवेद्य दाखवू शकतो. दूध साखर आहे, खडी साखर आहे. जे तुमच्या मनापासून तुमची मनाभावे तुमची सेवा होऊ शकते ती तुम्हाला करायची आहे. पण याच्यामध्ये हे नैवेद्य दाखवलं तर खूप चांगलं असतं. त्यानंतर आपल्याला हा जो प्रसाद आहे तो गोग्रास द्यायचा आहे, म्हणजे गाईला खिलवायचा आहे. हा प्रसाद गाईला खिलवायचा आहे. नाही खिलवू शकला तर तुम्ही स्वतः सुद्धा ग्रहण करू शकता. जर तुम्ही गाईला नाही खिलवू शकला तर स्वतः सुद्धा सगळे मिळून ग्रहण करू शकताय. पण या सगळ्या उपासनामध्ये आपल्याला सात्विकता ठेवायची आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. तुम्हाला जर उपास करणं नाही जमत आहे तर काही गोष्ट नाही, तुम्ही उपास नका करू. स्वामींनी कधी नाही सांगितलं की तुम्ही उपाशी राहून माझी सेवा करा. स्वामींनी हे सांगितलं की तुम्ही पोट भरून सुद्धा माझी सेवा करू शकता. फक्त सेवामध्ये श्रद्धा हवी, एकाग्रता हवी, शांतता हवी, मनात काही विचार नको, विश्वास हवा.
आणि अढळ प्रेम हवं की स्वामी माझं कार्य आहे नक्कीच करतील आणि माझं काम होऊन गेलेलं आहे. हा निढळ विश्वास जो आहे, हा अढळ विश्वास जो आहे, बिलकुल निश्चय करून ही सेवा सुरू करायची आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मनात शंका आणायची नाही. ही लक्ष्मी प्राप्ती करता आहे. तुम्ही कौटुंबिक करता हवा असेल की कुटुंबामध्ये काहीतरी समस्या असेल त्यासुद्धा करू शकता. लक्ष्मी स्थिरता राहे याकरता करू शकता. आणखीन कोणती समस्या आहे त्याकरता सुद्धा ही जी अष्टोत्तर शतनामावली उपासना आहे, अनुष्ठान आहे, हे तुम्ही नक्कीच करू शकता. पण अभिषेक आपल्याला स्वामींचा करायचा आहे. मनापासून करून घ्या. पहा तुम्हाला 3 दिवसात नक्कीच प्रचिती येईल. कुठे ना कुठे तुम्हाला मार्ग दिसेल आणि लक्ष्मी येणं सुरू होऊन जाईल. जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला आहे, मी सांगितलं म्हणून सेवा नाही, जेव्हा मनात येईल तेव्हा सेवा सुरू करायची आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण की ते आपले गुरु आहे आणि गुरु कधी कोणाचा साथ सोडत नाही आणि कधी कोणाचं वाईट करत नाही. या विश्वासाने की तुम्ही ही 3 दिवसीय उपासना कराले आणि ह्याचं नक्कीच तुम्हाला अनुभव येईल, प्रचिती येईल, कुठं सुद्धा मार्ग निघेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.